व्हिएतनामचा दौरा सोलापूरच्या गारमेंट उद्योगाच्या डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनची ही सुरुवात असेल असं मत सोलापूर गारमेंट मॅन्युफॅक्चरर असोसिएशनचे खजिनदार श्रीकांत अंबुरे यांनी व्यक्त केलं। व्हिएतनाम दौरा हा फक्त फॅक्टरी व्हिजिट नव्हता, तर सोलापूरच्या गारमेंट उद्योजकांच्या डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनची ती सुरुवात होती आणि स्मार्ट लिंक AIच्या लॉन्चपर्यंत हा कार्यक्रम पार पडला। यामुळे सोलापूर आता जागतिक नकाशावर येण्यासाठी सज्ज झालं असल्याचं मत सोलापूर गारमेंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे खजिनदार श्रीकांत अंबुरे यांनी व्यक्त केलं। विशेष एक उल्लेखनीय म्हणजे आज सोलापूर गारमेंटच्या इंडस्ट्रीजमध्ये AIचा वापर कशा प्रकारे होऊ शकतो ह्यासाठी आज आपल्या जॅक कंपनीने स्मार्ट लिंक मास्टर AI आधारित एक सॉफ्टवेअर डेव्हलप केलेलं आहे। त्याचंच ओपनिंग आज इथं ह्या 4थ्या दिवशी व्हिएतनाममधील हो ची मिन सिटी या ठिकाणी हा शानदार असा एक ओपनिंग सेरेमनी झालेला आहे। आणि हा जो लिंक मास्टर स्मार्ट लिंक मास्टर जो आज ओपनिंग केलेला आहे आपल्या सोलापूरच्या गारमेंटसाठी ते किती महत्त्वाचं आहे हे आज हे पाहून लक्षात आलेलं आहे। त्यामध्ये मेनली एक त्यांनी 2 मशीनचा जो इथं उल्लेख केलेला आहे M6 जो टेम्पलेट मशीन ह्यामध्ये वेगवेगळे जे आपल्या गारमेंटसाठी ऑपरेशन असतात तर ते 10 ते 12 ऑपरेशन एकाच मशीनमध्ये त्यांनी त्याचं अशा प्रकारे एक मशीन बनवलेलं आहे की त्यामध्ये सुरुवात आणि शेवट जे आपल्याला जे बऱ्याचशा प्रमाणात आपण फेस करतो जे धागा कटिंग होत नाही ते ह्यामध्ये इथं इझिली कटिंग बाहेर पडतं आणि एकाच मशीनला तुम्ही नवीन वेगवेगळे इक्विपमेंट वापरून आपला प्रोडक्ट जो आहे प्रोडक्टची क्वालिटी आणि क्वांटिटी ह्या दोन्हीमध्ये पण आपल्याला अगदी व्यवस्थितपणे ह्याच्यामध्ये सुधारणा करता येते आणि जेणेकरून आपल्याला जे आपण आज फेस करत आहेत की आपलं प्रोडक्शन होत नाही किंवा क्वालिटी येत नाही तर ह्याच्यामध्ये क्वालिटी आणि क्वांटिटी ह्या दोन्हीचे प्रश्न ह्यांच्या आज जे लॉन्चिंग झालेलं आहे ह्या मशीनमुळे नक्की त्यावर आपण ओव्हरकम करूया। जॅक या कंपनीनं नव्यानं विकसित केलेलं स्मार्ट लिंक AI तंत्रज्ञानाचं सादरीकरण म्हणजे संपूर्ण गारमेंट उत्पादन क्षेत्र पूर्णपणे बदलून टाकणारं आहे। कारण AIमुळं उत्पादकता 40 ते 50% वाढण्याची शक्यता यावेळी व्यक्त करण्यात आली। तसंच क्वालिटी कंट्रोलमध्ये रिअल टाईममध्ये म्हणजेच अगदी वेळेवर दोष ओळखून यामध्ये वाया जाणारं कापड वाचवता येणार असल्याचं त्यांनी सांगितलं। महत्त्वाचं म्हणजे सोलापूरच्या गरजेनुसार खास डिझाईन केलेल्या 2 अत्याधुनिक मशीन्स यावेळी लॉन्च करण्यात आल्या। त्यामुळं सोलापूरचा गारमेंट उद्योग उत्पादकतेत नेक्स्ट लेव्हल गाठू शकेल। AIमुळं उत्पादकता क्वालिटी कंट्रोल तसंच ऑटोमेशन चेंज सिस्टीमपेक्षा पुढची पायरी असलेलं मशीन स्वतःच सेटिंग बदलून घेऊन उत्पादन वाढवण्यासाठी मदत करेल। यामुळं वेळेची बचत होईल आणि उत्पादन वाढलेलं असेल। या शिष्टमंडळानं जॅक कंपनीचे विशेष आभार मानले आणि लिओ यांना सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आलं। त्यांनी आम्हाला जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानाची ओळख करून दिली। या व्हिएतनाम दौऱ्यात सोलापूर गारमेंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष सतीश पवार आणि संपूर्ण शिष्टमंडळ यांनी त्यांचे मनापासून आभार मानले। तसंच उद्योग आधुनिकीकरण उपक्रमाला संपूर्ण पाठिंबा देण्याचं आश्वासन देखील देण्यात आलं। या व्हिएतनाम दौऱ्याचं फलित सांगत असताना सोलापूर गारमेंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष सतीश पवार म्हणाले की या परिषदेत मोरोक्को, श्रीलंका, रशिया, उझबेकिस्तान, चीन, व्हिएतनाम येथील आघाडीच्या उत्पादकांशी संवाद साधण्याची संधी मिळाली। जागतिक ट्रेंड्स आणि बेस्ट प्रॅक्टिसेस समजून घेता आल्या। त्यामुळं त्यांचे मनापासून आभार अशी मनापासून कृतज्ञता या शिष्टमंडळानं व्यक्त केली। जागतिक स्पर्धेत युनिफॉर्म उत्पादन, त्याची गुणवत्ता, उत्पादन क्षमता या स्पर्धात्मक युगात AI स्मार्ट लिंक तंत्रज्ञानाची माहिती अशा विविध उद्देशांनी 13 जून ते 17 जून या कालावधीत व्हिएतनाम दौरा शिवणयंत्र उत्पादक कंपन्यांमध्ये अग्रगण्य असलेल्या जॅक या शिलाई मशीन कंपनीनं हा दौरा गणेश सुत्रावे यांच्या माध्यमातून आयोजित केला होता। तो यशस्वीपणे पूर्ण झाला। या यशस्वी व्हिएतनाम दौऱ्यामध्ये
सोलापूर गारमेंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष सतीश पवार, उपाध्यक्ष रमेश डाकलिया, खजिनदार श्रीकांत अंबुरे, डायरेक्टर आनंद झाड, सदस्य प्रशांत राठी तसंच CMAI वेस्टर्न रिजनचे डायरेक्टर अमित कुमार जैन, असोसिएटेड गारमेंट क्लस्टर फाउंडेशनचे डायरेक्टर अजय रंगरेज यांचा समावेश होता.